नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला लग्नात वगैरे किंवा वाढदिवसाला किंवा कुठल्या कार्यक्रमाला जाण्यासाठी एक सुंदर अशी पर्स शिकवणार आहे। खूप छान अशी ही पर्स आहे। एकदम एक 5-10 मिनिटामध्ये बनवून होते। आतमध्ये पण तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे जागा आहे आणि दिसायला पण छान दिसते। तुम्ही एखाद्या काठपत्राच्या ब्लाऊज पीसचा एखादा तुकडा वगैरे म्हणजे घेतला पर्स बनवायला तरी चालेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, तर ही सुंदर अशी पर्स बनवण्यासाठी मी इथे 18 बाय 18चा एक चौकोन घेतला आहे बरं का, आणि त्याच्या आतमध्ये कॅनव्हासचं लावलं आहे आणि खालती अस्तर लावून घेतलेलं आहे आणि ते मी चारी बाजूने शिवून घेतलं आहे। आता हे आपल्याला आहे ना गोलाकारात आपल्याला कापून घ्यायचं आहे बरं का। आता काय करायचं आहे, ह्याचं आहे ना बरोबर असा चौकोन घडी घालून घ्यायची बरं का ह्याची। ठीक आहे, आता चौकोन घडी घालून झाली ना, इथे हे माप हे टेप ठेवायचा आणि इथून आपल्याला 8.5 इंच 8.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं। हे असं कॉर्नरला टेप ठेवायचा आणि 8.5 इंचावर मार्किंग। प्रत्येक वेळेस 8.5 इंचावरच आपल्याला मार्किंग करायचं आहे। हे असं हे सगळे पॉईंट असे ना जोडून घ्यायचे आणि असं गोलाकार आपण कापून घेणार आहोत। बघा, असं हे गोलाकार माझं कापून झाले। आता इथे परत तुम्ही एक शिलाई मारून घ्या ह्या गोलाच्या ह्याच्यावर बरं का, म्हणजे तुमचं कापड हलणार नाही। बघा, तसे हे गोलाकार कापून झाले माझं, मी कडेने अशी शिलाई पण मारून घेतलेली आहे बरं का। आता काय करायचं, ह्याचं ना आपल्याला बरोबर मधोमध असं लाईन मारून घ्यायचं। हे असं हे करून इथे अशी लाईन मारून घ्यायची बरोबर मधोमध बरं का, आणि इकडच्या बाजूने पण अशी लाईन मारून घ्यायची बरोबर मधोमध अशी। असं तुम्ही खडूने किंवा स्केच पेनने वगैरे आखून घेतली तरी चालेल। आता काय करायचं, हे असं दुमडायचं। आता ही जी मध्य रेष आहे ना, इथून आपल्याला इकडच्या बाजूला 4 इंचावर मार्किंग घ्यायचं आहे। किती इंचावर? 4 इंचावर, आणि इकडनं पण 4 इंचावर मार्किंग घ्यायचं आहे। ह्या मध्य रेषेपासून इकडे 4 इंच आणि इकडे 4 इंच घ्यायचं। आता हा जो कॉर्नर आहे ना, इथून 5 इंचावर घ्यायचं। किती? 5 इंच। इथं असं टेप ठेवायचं आणि इथं 5 इंचावर मार्किंग घ्यायचं। तसंच ह्या कॉर्नरपासून आपल्याला इथे 5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं। लक्षात घ्या बरं का, ह्या मध्यभागापासून 4 इंचावर घेतले आणि ह्या कॉर्नरपासून 5 इंचावर घ्यायचं। आता हे जे आहे ना, आपल्याला हे अशी जोडून घ्यायची बरं का। आता हे जोडून घेतल्यावर हे आपल्याला कट करायचं। आता इथे परत एक तुम्ही शिलाई मारू शकता बरं का, अशी म्हणजे इथनं अशी शिलाई मारा, म्हणजे हे तुमचं कापड हलणार नाही। आता मी त्यासाठी बंद शिवून घेतले। बंद घेतलेत मी 18 बाय 1 इंच। आता काय करायचं, हा जो वरचा मध्य आहे ना, तिकडनं वरचा जो मध्य आहे ना, तिकडनं आपल्याला 2.5 इंचावर घ्यायचं।
आणि तसंच ह्या बाजूने पण 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. 2.5 इंचावर, म्हणजे आपण इथे असे हे बंद लावणार आहोत. बघा असे असं दोन्ही बाजूनी, दुसऱ्या बाजूने इकडनं पण 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि बंद लावून घ्यायचे. इकडनं पण 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. आता दोन्ही बाजूने बंद लावून घेऊया आपण. बंद पण माझे इथे शिवून झाले आहे. दोन्ही बाजूचे तुम्ही बघू शकता. बंद शिवून झाले ना, तर हे नेहमी दोन्ही बाजूने अशा समोरासमोर घेऊन बघायचं, म्हणजे बंद बरोबर समोरासमोर आलेत का नाही ते बघायचं आपण. आता काय करायचं, मी ना ह्या मापाची चेन कट करून घेतली, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठीच घेतलेली आहे. आणि हे आपण आहे ना ह्या बाजूला एक चेनीचा एक भाग आणि ह्या बाजूला चेनीचा एक भाग जोडून घेणार आहोत. ते असं शिवायचं. पहिल्यांदा इकडनं असं शिलाई मारून घ्यायची आणि मग शिवून झाल्यावर उलटं करून इथे दाबपट शिलाई मारून घ्यायची. आता अशा प्रकारे मी चेन पण लावून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये मी रनर घालणार आहे बरं का. या अशा प्रकारे आपली ही बॅग दिसते. आता इथे रनर घालून झाले माझं. आता काय करायचं, आपल्याला हे उलटं करायचं. उलटं केलं ना, हे दोन्ही बंद अशा आतमध्येच द्यायचे बरं का. आणि अशी आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. आणि शिलाई मारून झाल्यावर इथे आपल्याला आहे ना पायपिंग पण करून घ्यायचं आहे बरं का त्याला. पायपिंग केलं म्हणजे हे ना जरा चांगलं व्यवस्थित दिसते आतल्या बाजूने सुद्धा. ठीक आहे, अशा पद्धतीने मी कडेने शिवलं आहे आणि त्याला पायपिंग पण केली आहे. ठीक आहे, आता चला आपण आपली पर्स ही सरळ करूया. अशा पद्धतीने माझी ही पर्स तयार झाली आहे बरं का. तुम्हाला कुठे पार्टीला वगैरे जायचं असेल, लग्नात वगैरे जायचं असेल तर ही सुंदर अशी पर्स तयार आहे. आतमध्ये पण तुम्ही बघू शकता खूप मोठा स्पेस आहे. तुमचं मेकअपचं सामान वगैरे म्हणा किंवा मोबाईल वगैरे ह्याच्यामध्ये मावू शकतो. कशी वाटली पर्स? मग छान आहे ना. चला तर मग बनवायला घ्या आणि पर्स कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.